ठीक आहे. आज आपण कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, दोन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचं, दोन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिव्हिजन कसं करायचं तुम्ही बघितलेलं आहे. आज कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघायचं आहे. म्हणजे समजा एखादा कॉम्प्लेक्स नंबर असा आपण दाखवतो ना, z इज इक्वल टू a प्लस बी आय. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय z. आता ह्याचा कॉन्जुगेट जर करायचा असेल तर तो z बार दाखवून आपण a मायनस बी आय लिहितो. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय फरक आहे, तर इमॅजिनरी पार्ट्स तुम्हाला सांगितले की रिअल पार्ट म्हणजे a, इमॅजिनरी पार्ट म्हणजे बी आहे. फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन बदलतो, त्यालाच आपण कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतो. हे डेफिनेशन लिहून घ्या. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इफ त्याची डेफिनेशन अशी आहे, इफ a प्लस बी आय, इफ a प्लस बी आय is a complex number, is a complex number, a plus bi हा complex number आहे, then a minus bi is the complex conjugate, is the complex conjugate, is the complex conjugate of a plus bi. म्हणजे काय फरक आहे, a plus bi हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे तो कशाने दाखवतो, a minus bi is the complex conjugate of a plus bi. म्हणजे a minus bi चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट a plus bi चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतो, a minus bi. It is denoted by z bar. It is denoted by z bar. It is denoted by z bar. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट z bar करतो. That is z is equal to a plus bi आणि its complex conjugate. Its कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट z बार काय असणार, a मायनस बी आय. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय z आणि कॉन्जुगेट इज डिनोटेड बाय z बार. z च्या डोक्यावर आपण बार देतो आणि इमॅजिनरी पार्टचा आपण काय करतो, साइन चेंज करतोय. आता फॉर एक्झाम्पल आपण त्याच्या खाली घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल एक दोन तीन एक्झाम्पल घेऊया. समजा पहिले z इज इक्वल टू 3 प्लस 2i असं दिलेलं आहे. 3 प्लस 2i. Its complex conjugate, its complex conjugate is, its complex conjugate काय असणार आहे, z bar is equal to 3 minus 2i. z bar is equal to 3 minus 2i. म्हणजे जिथं प्लस आहे तिथे तुम्ही काय करताय, मायनस. आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं, रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे a प्लस बी आय मध्ये रिअल पार्ट कोण आहे, a हा रिअल पार्ट आहे आणि हा कसला पार्ट आहे, इमॅजिनरी. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये रिअल पार्टचं साइन बदलायचं आहे, फक्त इमॅजिनरी पार्टचं म्हणजे आय च्या टर्मचं साइन बदलायचं आहे. दुसरं देतो, z इज इक्वल टू 4 मायनस 35r. ह्याचा z बार काय म्हणजे झेडचा z बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय ना सांगा. रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही, इमॅजिनरी पार्टचं साइन काय होणार, प्लस होणार. म्हणजे प्लस असेल तर मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस. आता मी असं दिलं z इज इक्वल टू -2 प्लस r, तर याचा z बार काय होणार, रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही, -2 आणि काय होणार, -r. समजलं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट फक्त रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही, इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं आणि त्याला आपण z बार देतो. ठीक आहे. आता त्याच्यात तेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या लिहून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. आता प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. प्रॉपर्टीज फर्स्ट, z बार बार इज इक्वल टू z असं दिलेलं आहे. z बार बार इज इक्वल टू z. आता हे डबल बार आहे म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट दोनदा केला तर प्लेस होतो. उदाहरणार्थ आपण एक बघूया, z इज इक्वल टू 2 प्लस 3r. ठीक आहे. त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय आहे, 2 मायनस 3. आणि एकदा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट केला तर दोनदा केला, डबल बार आहे, दोनदा केला तर काय होणार, 2 प्लस 3 आहे.
म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 2 ला केला तर मूळ व्हॅल्यू झेड येते. झेड बार बार इज इक्वल टू झेड. दुसरं काय आहे बघा, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 into रियल पार्ट ऑफ झेड. 2 into रियल पार्ट ऑफ झेड. आता मी मगाशी तुम्हाला प्रूव्ह करून दिलं, झेड जर 2 + 3 असेल तर झेड बार बार इज इक्वल टू झेड. दुसरी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करूया. दुसरी प्रॉपर्टी दोन कॉम्प्लेक्स, एक कॉम्प्लेक्स नंबर आणि एक कॉन्जुगेट नंबर, त्याचाच कॉन्जुगेट्स यांची ऍडिशन 2 रियल पार्ट्स येतात. आता समजा आपण झेड काय घेऊया, 2 + 3 आहे. झेड बार काय असणार आहे, 2 - 3. यांची ऍडिशन करायला सांगितले, झेड प्लस झेड बार. झेड किती आहे, 2 + 3 आहे आणि झेड बार किती आहे, 2 - 3 आहे. कोण कोण जाणार, 3 आहे 3 आहे गेले, किती आलं, 4 आला आन्सर 4. मग आता ह्याच्यामध्ये झेड कोण आहे, 2 + 3 आहे. त्याचा रिअल पार्ट कोण आहे, रिअल पार्ट ऑफ झेड 2 आणि इमॅजिनरी पार्ट्स आय एंड झेड 3. हा इमॅजिनरी पार्ट 3 आहे आणि रिअल पार्ट काय 2 आहे. 3i हा इमॅजिनरी पार्ट नाही, मी काय सांगितले, 3i इज इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी नंबर मध्ये फरक आहे. इमॅजिनरी पार्ट मध्ये आपण रिअल नंबर घेतो, रिअल पार्ट मध्ये पण रिअल नंबर घेतो, पण इमॅजिनरी मध्ये घेताना आय चा कोएफिशियंट घेतो. बघा इकडे अनेक सांगतो, 2 + 3i जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर आपण 2 ला रिअल पार्ट म्हणतो. 2 ला काय म्हणतो, रिअल पार्ट. आणि इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे, इमॅजिनरी पार्ट. हा इमॅजिनरी पार्ट सांगा ना, इमॅजिनरी पार्ट असणार आहे ह्याचा 3 आणि 3i इज इक्वल टू इमॅजिनरी नंबर. पार्ट आणि नंबर मध्ये फरक आहे. हा टोटल 3i इमॅजिनरी नंबर होतो, इमॅजिनरी पार्ट नाही. म्हणजे त्यांनी काय प्रूव्ह करायला सांगितलंय, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 into रिअल झेड, रिअल पार्ट ऑफ झेड. आता इथे रिअल पार्ट ऑफ झेड कोण आहे, 2. त्याची टॉईस केली तर किती येणार सर, 4. म्हणजे प्रॉपर्टी बरोबर आहे, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 into रिअल नंबर ऑफ 2 into रिअल पार्ट ऑफ झेड. म्हणजे ह्याचा आपण असं म्हणू शकतो, 2 + 2 म्हणजे 2 into 2 म्हणजे 4. ठीक आहे, म्हणजे 2 into रिअल पार्ट्स येतात आन्सर झेड प्लस झेड बार. आता ते मायनस केलं तर काय येत आहे, झेड मायनस झेड बार इज इक्वल टू 2i into इमॅजिनरी झेड. हा आता हे जर तुम्हाला मी सांगितलंय, इकडे लक्ष द्या परत एकदा, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर हा 3i आहे, 3i हा इमॅजिनरी पार्ट आहे. म्हणजे 2i into इमॅजिनरी पार्ट म्हणजे 6i येते का बघूया आपण. त्यांची प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करून बघूया. इथं झेड किती घेतला आपण, 2 + 3i. त्याचा झेडबार काय येणार, 2 - 3i. यांचे सबट्रॅक्शन करायचे. प्रॉपर्टी नंबर 3, झेड मायनस झेड बार is equal to 2 + 3i minus 2 - 3i. मायनस चिन्ह लागू ना, 2 + 3i minus 2 minus minus plus 3i. टू कॅन्सल, 6i म्हणजे 2 into 2i into 3. तेच सांगितले त्यांनी, 2i into इमॅजिनरी पार्ट्स. आता मगाशी सांगितले त्यात रिअल पार्ट कोण असणार आहे, 2 आणि इमॅजिनरी पार्ट कोण असणार आहे, 3. नॉट इमॅजिनरी नंबर, इमॅजिनरी पार्ट 3 असणार. म्हणजे 2i into 3, 2i into इमॅजिनरी पार्ट्स. आता याचा प्रूफ तुम्हाला विचारत नाही, फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करूया. आज थिअरी घेतलेली आहे, थिअरी व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिली थिअरी होती आपली इमॅजिनरी नंबर. सगळ्यात पहिलं लेक्चर आपल्याला कशावर गेलं तर नॅचरल नंबर, होल नंबर, रिअल नंबर. नंतर कॉम्प्लेक्स नंबर, इमॅजिनरी नंबर. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झेड इज इक्वल टू a + bi असतंय. ठीक आहे, a आणि b काय असतात, रिअल नंबर. आय ची व्हॅल्यू किती असते, √-1. ही डेफिनेशन मध्ये मी बघितलेलं आहे, ते व्यवस्थित वाचा तुम्ही, तर तुम्हाला पहिला एक्सरसाइज देणार. आणि आज काय बघितलंय, कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हा. आणि तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन कसं आहे ते पण बघून घ्या.
त्याचा तुम्हाला एक्सरसाइजला फायदा होईल. आता मी एक्सरसाइज सुरू करतोय. पहिले 3 व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, तर हा 4था व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल. हा, आता इकडे लक्ष द्या. एक्सरसाइज 1.1 एक्सरसाइज 1.1 आपला मॅथ्स फर्स्ट मधला पहिला टॉपिक झालाय. अँगल अँड मेजरमेंट व्यवस्थित अभ्यास करायचा. हा मॅथ्स 2 मधला पहिला टॉपिक आहे. ठीक आहे. सिम्प्लिफाय क्वेश्चन लिहून घ्या. सिम्प्लिफाय फर्स्ट -√16 प्लस 3√-25 प्लस -√36 -65 व्यवस्थित लिहून घ्या. 2 मार्काला पडतोय सिम्प्लिफाय. आता ह्याची व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येईल किंवा रिअल नंबर मध्ये पण येईल. ते आपल्याला आपण काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं इकडे लक्ष द्या. हेच एक्झाम्पल परत मी लिहून घेतोय सोल्युशन. हेच एक्झाम्पल परत मी लिहून घेतोय सोल्युशन. हा -16 प्लस 3 into -25 प्लस -36 मायनस 725. आता इकडे लक्ष द्या. इज इक्वल हा जो 16 आहे तो रूट मध्ये मायनस आहे, तो मी प्लस करतो. म्हणजे 16 into √-1. लक्षात आलं मी काय केलं. प्लस 3 into √25 into √-1 प्लस 36 into √-1 मायनस √625 into √-1. मी √-1 का स्प्लिट केलाय त्यातून असं लिहू शकता ना तुम्ही. 16 into -1 is equal to -60. 25 into -1 is equal to √-25. 36 into -1 आणि 625 into -1. एक स्टेप तुमची वाढेल. म्हणजे परत पुढच्या स्टेपला आपण 16 into √-1 प्लस 3 into हा 25 आहे. √25 into √-1 प्लस √36 into √-1 मायनस √625 √-1. कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन मध्ये z इज इक्वल टू a प्लस b i ची व्हॅल्यू किती असते म्हणून सांगितलेलं आहे. √-1 ह्या √-1 च्या ठिकाणी काय रिप्लेस करू शकता तुम्ही i. आता √16 इज परफेक्ट स्क्वेअर. 16 इज परफेक्ट स्क्वेअर. बाहेर काय म्हणतो 4 r प्लस 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 r 36 कोणाचा स्क्वेअर आहे 36 6 इंटू r 625 कोणाचा स्क्वेअर आहे 15 सॉरी कितीचा आहे 25 चा. करेक्ट इंटू r 25 चा स्क्वेअर आहे. आता हे किती होणार बघा 4i प्लस 15i प्लस 6i मायनस 25i म्हणजे 25i मायनस 25i किती येणार 0. लिहून घ्या. तुम्हाला सिंपलिफाय करायचं आहे म्हणजे काय याच्यातनं √-1 फक्त स्प्लिट करून घ्या. √-1 ची व्हॅल्यू i वापरायची. 2 मार्क पडते सिंपलिफाय. लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सिंपलिफाय असंच आपण एक सिंपलिफाय करूया. नो प्रॉब्लेम. सिंपलिफाय √-4 4 of √-4 plus 5√-9 minus 3 into √-16. हे तुम्हाला सिंप्लिफाय करायचं आहे. आपण काय करायचं आहे सिंप्लिफाय. आता कसं करायचं बघा सिंप्लिफाय. इकडे लक्ष द्या. एकदम सोपं आहे. सोल्युशन 4√-4 plus 5√-9 minus 3 minus 16. मी कसं करायचं सांगितलं सिंप्लिफाय 4 √-4 into -1 वेगळा करायचा. ओके प्लस 5 into √9 into -1 -1 वेगळा करायचा. -3 into √16 into -1. आता 4 याच्यात √4 वेगळा होणार √-1 वेगळा येणार. प्लस 5 √9 वेगळा येणार √-1 वेगळा येणार. -3 √16 वेगळा येणार √-1 वेगळा येणार. 4 √4 म्हणजे किती 2 आणि √-1 म्हणजे i
प्लस 5 रूट 9 म्हणजे 18 I मायनस 3 into 4 into I म्हणजे 8 I 4 into 2 5 to 15 I minus 12 23 I minus 12 11 I संपलं. सिम्प्लिफाय फक्त रूट मायनस 1 वेगळं करून तुम्ही सिम्प्लिफाय करायचं आहे. एक होमवर्क घ्या. तुम्ही घरी सॉल्व करायचं आणि प्रश्न व्हॉट्सअपवर टाकायचा घरी सॉल्व. ठीक आहे, घ्या होमवर्क. रूट मायनस 25 प्लस 3 रूट मायनस 4 प्लस 3 रूट मायनस 4 प्लस 2 रूट मायनस 9 मायनस मायनस 1 4 दोन होमवर्कला लिहून घ्या. व्यवस्थित सुरुवात आणि तुम्ही सोडून पर्सनल व्हॉट्सअपवर माझ्या टाका तो मी हे एक्झाम्पल सॉल्व करून. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 थोडासा वेगळा आहे, तो लिहून घ्या. राइट द कॉन्जुगेट्स, राइट द कॉन्जुगेट of the following complex number, of the following complex number. खालील कॉम्प्लेक्स नंबर चे कॉन्जुगेट करायचे. तुम्ही काय करायचे? कॉन्जुगेट. फर्स्ट 3 प्लस I एक लाइन सोडायची. दुसरा मायनस रूट 5 मायनस रूट 7 I एक लाइन सोडायची. तिसरा मायनस मायनस रूट 5 याला भरपूर लाइन सोडा. चौथं 5I, पाचवं 2, सहावं रूट 5 मायनस I आणि 7 कॉस थिटा प्लस साइन थिटा I. तर लिहून घ्या एक्झाम्पल्स. आपण सॉल्व करू त्याचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. राइट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. खालील कॉम्प्लेक्स नंबरचे कॉन्जुगेट लिहायचे. आता इथे किमान z दिला, z is equal to 3 plus I. Therefore its conjugate, त्याला z माने ना, its conjugate is z bar. काय ना 3 minus I संपलं. हे तुमचा आन्सर आहे ना. म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे ते फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं आहे, प्लसचं मायनस. आता हे समजा z असेल तर याचं कॉन्जुगेट काय ना, z is equal to मायनस रूट 5 मायनस रूट 7 I. तर याचं z बार काय ना, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मायनस रियल पार्टचं साइन्स बदलायचं नाही, रियल पार्टचं साइन तेच ठेवायचं आणि मायनसच्या ऐवजी काय ना प्लस. ठीक आहे, आता हे सोपं आहे. त्याला तुम्ही z माना. ठीक आहे, ह्याचं कॉन्जुगेट काय ना, कॉन्जुगेट z बार रूट 5 प्लस I मायनसचं काय ना प्लस. समज आता हे तीन थोडेसे वेगळे आहेत. ह्याचं पण सोपं आहे कॉन्जुगेट. ह्याचा कॉन्जुगेट काय ना z बार कॉस थिटा मायनस साइन थिटा आहे. एक लक्षात ठेवा, इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन बदलायचं आहे. इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ठीक आहे, आता इथं बघा मायनस मायनस रूट 5 दिलं, त्याला आपण नाव z म्हणूया. हे थोडंसं वेगळं आहे म्हणून थोडंसं उशीर लागणार. मायनस रूट 5 इंटू मायनस 1. रूट मध्ये मायनस 1 असेल तर ते असं स्प्लिट करा. z मायनस रूट 5 इंटू रूट मायनस 1 z मायनस रूट 5 I म्हणजे z 0 मायनस रूट 5 I. हा कॉम्प्लेक्स नंबर झाला ना, मायनस रूट 5 I. रियल नंबर 0 आला, मायनस रूट 5 I. z बार काय ना, कॉन्जुगेट. त्याचं कॉन्जुगेट काय ना z बार 0 प्लस रूट 5 I. Therefore z बार इज इक्वल टू रूट 5 I. हे लिहून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. बघा मायनस मायनस रूट 5 मायनस आत 5 मायनस 1 रूट ऑफ मायनस 1 म्हणजे I
0 मायनस रूट 5 कॉम्प्लेक्स नंबर आपण असाच लिहितो. देन 0 प्लस रूट 5 आहे. हे स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या. हा आता इकडे लक्ष द्या. हे 5 आय आहे. मग झेड इज इक्वल टू कसं लिहिणार तुम्ही 0 प्लस 5 कारण त्याचा रिअल पार्ट नाहीये म्हणून 0. मग देअरफॉर कॉन्जुगेट त्याचं कॉन्जुगेट काय आहे झडबा 0 मायनस 5 आहे. देअरफॉर झडबा इज इक्वल टू -5. इमॅजिनरी पार्ट आहे हा. इमॅजिनरी पार्टचा कॉन्जुगेट करताना हे बघतो. आता इथं झेड इज इक्वल टू आहे म्हणजे झेड इज इक्वल टू 2 प्लस 0 आहे. हे इमॅजिनरी नाहीये कॉम्प्लेक्स नंबर तयार केला. याचा झडबा काय ना 2 मायनस 0 आहे म्हणजे झडबा काय आला 2 आला. हे 0 आहे म्हणजे 0च ना. म्हणजे रिअल पार्टचं साईन बदलत फक्त साईन कशाचं बदलतंय इमॅजिनरी पार्टचं बदलतंय. ठीक आहे. आणखीन काही एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. होमवर्कला घ्या. राईट द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. खालील कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करा. ठीक आहे. आणखीन 2 मी घेतो आणि राहिलेले मग होमवर्कला देतो तुम्हाला. ठीक आहे. खालील कॉम्प्लेक्स नंबरचे कॉन्जुगेट्स तयार करा. z इज इक्वल टू √2 प्लस √3r एक घेतो. दुसरं z इज इक्वल टू -2 आहे 12 आहे सॉरी आणि z इज इक्वल टू 3/4. ह्यांचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करायचे. हा कसं येणार बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. सोल्युशन ह्याचा आन्सर कसं येणार गिवन z इज इक्वल टू √2 प्लस √3r इट्स कॉन्जुगेट्स. इट्स कॉन्जुगेट काय येणार बघा. ह्याचा कॉन्जुगेट कोण सांगेल काय येणार ह्याचा कॉन्जुगेट z बार इज इक्वल टू √2 मायनस √3 आहे. एक मार्क करायला पडतोय व्यवस्थित सॉल्व करायचं. गिवन z काय येतं -12 आहे म्हणजे z काय येणार 0 -12 आहे. देअरफॉर याचा जडबार काय येणार 0 प्लस 12 आहे म्हणजे जडबार काय येणार 12 आहे. आता हा 3/4 इकडे घेतो. नेक्स्ट काय एक्झाम्पल होतं z इज इक्वल टू 3/4. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का आहे. कसं z इज इक्वल टू 3/4 प्लस 0r इट्स कॉन्जुगेट. याचं कॉन्जुगेट कसं येणार z बार 3/4 मायनस 0 आहे. -0 म्हणजे 0च. देअरफॉर z बार इज इक्वल टू 3/4. परत एकदा लक्ष द्या हा रिअल पार्ट आहे याचं साइन बदलत नाही. फक्त इमॅजिनरी पार्टचं मायनस असेल तर प्लस होत आहे प्लस असेल तर मायनस होत आहे. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. ठीक आहे. तुम्हाला काही मी होमवर्कला देतो ते पटपट पटपट सोडून आणायचे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करायचं आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही होमवर्क टाकायचा. या फर्स्ट 1 - 2 आहे होमवर्क. दुसरा कॉन्जुगेट करायचे त्याचे 4 आहे. तिसरा -√6 कसं करायचं सांगितलंय मी 4 11 5 -√5 प्लस √7 आणि 6 5 प्लस 4. व्यवस्थित कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करा आणि पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही टाका. ठीक आहे. आता पुढचं लेक्चर पुढचे एक्झाम्पल नेक्स्ट पॉइंटला घेऊया. ठीक आहे.